मराठमोळी थोडी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला असेल तर फॉलो करून घ्या लवकरात लवकर। जाऊन प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंटला विचारू शकता। आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही मेसेज करू शकता। ओके, तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपला जे काय व्हिडिओमध्ये यूज केलेलं मटेरियल डाउनलोड नाही केलं असेल लवकरात लवकर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी फ्रीमध्ये अपलोड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो अशा प्रकारे। मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही बीट्स वगैरे दोन ग्रुपमध्ये फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो। सर्वात अगोदर आपला खालच्या दोन फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। जे काही फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। क्लिक केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे कोणती आपली आवडीची जे काय फोटो ते फोटोला सिलेक्ट करायचं, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला बॅक जायचं आहे, सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काय आपल्या आवडीची जे काय फोटो आहे ते जसे आपलं हे आवडीचे फोटो आहे ते फोटोला सिलेक्ट करून आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 8.21च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं, आणखीन 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती सेट करून घ्यायचं, जसं मी सेट करत आहे स्टेपमध्ये। आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करून घेऊन घ्यायचा, मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। आणखीन आपला अशाच प्रकारे जसं मी करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण जितकी काही बीट्स आहेत सर्व बीटच्या मध्ये आपला फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा आहे। लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो तुम्ही पण। ओके, तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही फोटोज वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। आणखीन आपला 8.21च्या बीटला यायचं, जे काय रेक्टँगल 2ची लेअर आहे ते त्या लेफ्ट साईडला प्रेस करायचं, मग वरच्या बाजूला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 8.21च्या बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे काही नखरेवाली असं काही टेक्स्ट PNG आपण ॲडिट करून दिलं मित्रांनो। आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला जसं मी ओढत आहे त्याच टाईममध्ये तुम्ही पण ओढ घ्या। मग आपल्या अशा प्रकारे 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे 4मध्ये ठेवायचं। आणखीन आपलं अशा प्रकारे खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं, जसं मी सेट करायचं त्याच टाईममध्ये। आणखीन आपल्या लास्टला जायचं या PNGला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं, जे काय आता आपण 8.21च्या पुढच्या बीटचे जे काही फोटो ॲड केले ते सर्व फोटोन हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। मग आपला जे काही फोटो ते सर्व फोटोन हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा, जसं मी पेस्ट करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो लवकरात लवकर जाऊन। ओके, तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे मित्रांनो। आपल्या एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.